नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर सकाळच्या सत्रात जाणून घेऊया टॉप 10 न्यूज। राहुरी येथील राष्ट्रीय महासत्संग सोहळ्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंडच्या वतीने सन्मान। अहिल्यानगरचे नगरसेवक श्याम नळकांडे यांच्या वतीने चित्रकार गणेश जिंदम यांनी रक्तानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे रेखाटलेले चित्र उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आले। अहिल्यानगर शहरात 11 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन ज्ञानरचना सोशल फाउंडेशन करणार। विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव। बुरानगर रोडवरील नागरदेवळे फाटा येथील सप्तशृंगी मंदिरात गायत्री फाउंडेशन या संस्थेने अहिल्यानगर जनकल्याण रक्त केंद्राच्या माध्यमातून 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित रक्तदान शिबिर पार पडले। लोकशाही युवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्राध्यापक युनुस शेख यांची नियुक्ती। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन एम शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची केली घोषणा। महाकुंभमेळ्यासाठी गेलेले भाविक अडकून पडल्यास 024123238444 23569040 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। अहिल्यानगर जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन। कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन वतीने देण्यात येणारा बँको पगारदार पतसंस्था पुरस्कार यावर्षी अहमदनगर पोस्टल डिव्हिजन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला प्रदान। नवी दिल्ली स्थित अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नगर येथील मर्चंट्स व्यापारी सतीश नारायणदास लोढा यांची निवड। अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या ग्रेड चित्रकला परीक्षेत समर्थ शाळेचा सांगळे गल्ली विभागाने विक्रम केला। या परीक्षेत शाळेने 100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।